मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 12. तर आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे, तर जेव्हा आपल्याला घरामध्ये काही छोटे-छोटे सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये बोलायचे असतात, तेव्हा आपण कसं बोलायचं? जसं की किचन वर्क करताना किंवा क्लीनिंग वगैरे करताना आपण कसं बोलणार? सपोज आपल्याला सांगायचं आहे, की चहा करून दे किंवा माझ्यासाठी चहा कर. तर आपण कसं बोलणार? मेक टी प्लीज किंवा प्लीज मेक अ टी फॉर मी असं आपण बोलणार. ओके. त्यानंतर आता जेव्हा मला असं बोलायचं असेल, की भाज्या कट करून दे किंवा भाज्या चिरून दे, तेव्हा मी कसं बोलणार? कट द व्हेजिटेबल्स. ओके. आता किचनमध्येच मला असं बोलायचं आहे, की गॅस चालू कर. सो कसं बोलणार इंग्लिशमध्ये? टर्न ऑन द गॅस. ओके. आता नेक्स्ट आहे, मला असं बोलायचं आहे, की भाजी हलव किंवा भाजी ढवळ. सो आपण कसं बोलणार? स्टर द करी. आता स्टर द करी. हे सगळे किचनमधले यूज करायचे सेंटेन्सेस आहे. आता आपण जनरली असं बोलतो, की झाकण ठेव एखाद्या भाजीच्या भांड्यावर किंवा एखाद्या कुठल्याही किचनमध्ये काही असेल, तर आपण काय म्हणतो जनरली, की झाकण ठेव. तर त्याला कसं बोलणार? कीप द लिड. ओके. आता किचनमधील जे काही सेंटेन्सेस आपण बोलू शकत होतो, ते आपण पाहिले. आता नेक्स्ट आहे क्लीनिंग एंड हाउसवर्क. जेव्हा स्वच्छता करतो आपण घरात, तेव्हा कसं बोलायचं आहे ते बघू. सपोज मला बोलायचं आहे, की झाडून घे किंवा घर झाड. आपण जनरली असं घरामध्ये बोलतो. सो आपण कसं बोलणार? स्वीप द फ्लोर. ओके. नेक्स्ट आता मला बोलायचं आहे, की फरशी पुसून घे किंवा पोछा मार. तर तेव्हा कसं बोलणार? मॉप दी फ्लोर. ओके. आता जर का आपण फर्निचर साफ करतो किंवा सोफा, बेड वगैरे व्यवस्थित करतो किंवा त्याच्यावरची जी डस्ट आहे ती आपण झटकत असतो. सो मला जर असं बोलायचं आहे, की ते सगळं आवरून घे किंवा साफ कर किंवा सोफा झटकून दे किंवा एखादं फर्निचर असेल ते साफ कर. तेव्हा आपण कसं बोलतो? डस्ट दी फर्निचर. ओके. आता मला बोलायचं आहे, की कपडे धुवून टाक. ओके. सो कसं बोलणार? वॉश दी क्लोथ्स किंवा असं जर म्हणायचं असेल, की तू तुझे कपडे धुवून टाक. सो कसं बोलणार? वॉश युअर क्लोथ्स. ओके. आता कपडे धुतल्यानंतर आपण जनरली म्हणतो, की कपडे वाळत काढ. सो कसं बोलणार? हँग दी क्लोथ्स टू ड्राय. ओके. मित्रांनो, हे फार घरामध्ये इझिली बोलले जाणारे सेंटेन्सेस आहे. सो तुम्ही सुद्धा हे सेंटेन्सेस तुमच्या डेली यूजमध्ये वापरून बघा. किचनमध्ये किंवा साफ स्वच्छता घरामध्ये करत असतात तेव्हा. सो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी माझं पुढचं सेशन नक्कीच लवकर घेऊन येईल. सो थँक्स फॉर वॉचिंग.